जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं गणेश क्रिएशन वाईट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करून टाकतो. आणि आजचा जो काय आपण व्हिडिओ तयार केलेला आहे तो एकदम असा खतरनाक बनवलेला आहे. पुढे डेमो व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल का आजचा व्हिडिओ आपल्याला कसा तयार करायचा आहे ते. आणि जे काय आपण व्हिडिओसाठी मटेरियल यूज केलेलं आहे त्याला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड दिलेला नाही. पण जे काही मटेरियल असेल ते मटेरियल घेण्यास तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. जे काय मटेरियल असेल ते मटेरियल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर एकदम फ्रीमध्ये भेटून जाईल. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला फॉलो केलं नसेल तर आपल्या इन्स्टा पेजला नक्की फॉलो करून घ्या. जे काय आपले डेमो व्हिडिओ होतील तुम्हाला तिथं सर्व पाहण्यासाठी भेटून जातील. त्यामुळे तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला फॉलो केलं नसेल तर आपल्या इन्स्टा पेजची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाले नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे. जे काय मटेरियल असेल ते मटेरियल तुम्हाला एकदम फ्रीमध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करण्यात जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर मित्रांनो, चला जरा वेळ न घालता आजच्या डेमो व्हिडिओला सुरुवात करूया. It's Omkar style. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. तर मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला लाईट मोशन ॲप्स ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मी सेफच्या आणि बीटच्या अशा 2 लिंक दिल्या आहेत. त्या दोन्ही लिंकवर जाऊन जो काय आपला अलर्ट मोशनचा प्रोजेक्ट असेल तो तुम्ही अलर्ट मोशनच्या फोल्डरमध्ये ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जायचं प्रोजेक्टमध्ये. त्यानंतर बीट मार्क आणि एक सेफ इफेक्टचे असे मी 2 प्रोजेक्ट दिलेले आहे. तर तुम्हाला बीटच्या प्रोजेक्टला ओपन करून घ्यायचं आहे. आता ओपन केल्याच्या नंतर पाहू शकता मी सॉन्गची लेअर आणि सर्व बीट ॲड करून दिलेले आहे. त्यानंतर तुम्हाला सुरुवातीला येऊन प्लस बटनावर क्लिक करून मीडियावर जायचं आहे आणि जे काय मी तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी मटेरियल दिलेलं आहे ते तुम्हाला अलर्ट मोशनच्या फोल्डरमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. सर्वात पहिले जो काही मी इमेज दिलेला आहे ते तुम्ही ॲड करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मवर जाऊन इथं झूम करून तुम्हाला बरोबर योग्य त्या पद्धतीने तुमच्या पद्धतीने ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही जी इमेजची लेअर आहे ही तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून तुम्हाला 0.601 पर्यंत यायचं आहे आणि ही जी लेअर आहे ही तुम्हाला अशी कट करून घ्यायची आहे. त्यानंतर आता तुम्हाला बॅक यायचं आहे आणि बॅक आल्याच्या नंतर सेफ इफेक्टमध्ये जाऊन जी 1 नंबर इफेक्टची लेअर आहे त्या लेअरवर क्लिक करून इफेक्टवर जायचं आहे आणि इथे 3 डॉटवर जाऊन तुम्हाला कॉपी पेस्ट करून बॅक यायचं आहे. त्यानंतर जायचं आहे पुन्हा व्हिडिओच्या मेन लेअरमध्ये आणि 1 नंबरला जी आपली इमेजची लेअर आहे त्या लेअरवर क्लिक करून इफेक्टवर जायचं आणि इथे 3 डॉटवर जाऊन तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून बॅक यायचं आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला सेफ इफेक्टमध्ये जाऊन 2 नंबरला जो काही इफेक्ट दिलेला आहे त्या इफेक्टच्या लेअरवर क्लिक करून इफेक्टवर जायचं आणि इथे 3 डॉटवर जाऊन तुम्हाला कॉपी पेस्ट करून बॅक यायचं आहे. त्यानंतर पुन्हा जायचं व्हिडिओच्या मेन लेअरमध्ये आणि ही जी 2 नंबरची आपली इमेजची लेअर आहे त्या लेअरवर क्लिक करून इफेक्टवर जायचं आहे आणि इथे 3 डॉटवर जाऊन तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, या प्रकारे आपला इफेक्ट पूर्णपणे ॲड झालेला दिसून जाईल. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला येऊन प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टेंगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर बॅक येऊन ही जी लेअर आहे ही तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून इफेक्टवर जायचं आणि ॲड इफेक्टवर क्लिक करून इथं सर्चमध्ये जाऊन इथं घनश्याम नाव टाकायचं आहे. तर पाहू शकता घनश्याम ब्लर हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे आणि ही जी लेअर आहे ती तुम्हाला पुढे ढकलून पूर्ण 2000 ॲड करून बॅक यायचं आहे. त्यानंतर मग अन ट्रान्सफॉर्मवर जाऊन खाली ह्या प्रकारे तुम्हाला जितकं हवं आहे तितकं तुमच्या पद्धतीने स्क्रॉल करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आता सुरुवातीला येऊन प्लस बटनावर क्लिक करून मीडियावर जायचं आहे आणि जे मी एक तुम्हाला टेक्स्ट पेन जे दिलेलं आहे ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग अन ट्रान्सफॉर्मवर जाऊन झूमच्या ऑप्शनवर यायचं आहे आणि याला कमी झूम करून इथे 4 साईडला 4 एरो दिलेले आहे त्यावर क्लिक करून तुमच्या पद्धतीने बरोबर याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ओके, ह्या प्रकारे ॲडजस्ट केल्याच्या नंतर ही जी लेअर आहे आपली टेक्स्ट पेनची ही लेअर तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची आहे. ओके, आता ही लेअर लास्टपर्यंत पुरी केल्याच्या नंतर सुरुवातीला येऊन प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टेंगल ॲडजस्ट करून त्याला पूर्ण स्क्रीन करून त्यानंतर जायचं आहे तुम्हाला कलर अँड फिलमध्ये आणि त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर ब्लॅक ठेवल्याच्या नंतर 0.601 पर्यंत यायचं आहे आणि ही लेअर इथपर्यंत पुरी करून इफेक्टवर जायचं आणि ॲड इफेक्टवर क्लिक करून इथं सर्चमध्ये जाऊन तुम्हाला ब्लिंक नाव टाकायचं आहे. आता ब्लिंक हा इफेक्ट ॲड करण्यासाठी त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवर जायचं आहे आणि ही लेअर पुढे ढकलून तुम्हाला 13.80 ॲड करून घ्यायचं आहे.
ओके 13.80 ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. त्यानंतर बिल्डिंग ऑपोसिटवर जाऊन इथं फक्त 5% ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ओके आता 5% ॲडजस्ट केल्याच्यानंतर बॅक येऊन इफेक्टवर जायचं आणि 3 डॉटवर जाऊन तुम्हाला कॉपी इफेक्ट करून बॅक यायचं आहे. त्यानंतर प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टेंगल ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. त्याला पुन्हा पूर्ण स्क्रीन केल्याच्यानंतर कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर ही जी लेअर आहे तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून इफेक्टवर जायचं आहे आणि इथं 3 डॉटवर जाऊन तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून तुम्हाला बिल्डिंग ऑपोसिटवर जाऊन इथं 10% ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ओके इथपर्यंत झाल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्याच्यानंतर तुम्हाला 0015 पर्यंत जायचं आहे आणि प्लस बटनावर क्लिक करून एक शेप ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. त्याला ह्या प्रकारे स्क्रॉल करून तुम्हाला कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला व्हाईट ठेवायचा आहे. ओके आता व्हाईट ठेवल्याच्यानंतर तुम्हाला बरोबर तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करून ही लेअर घ्यायची. त्यानंतर तुम्हाला जायचं आहे बिल्डिंग ऑपोसिटवर खाली जाऊन डिफरन्सवर जाऊन इथं डिफरन्स ॲड करून तुम्हाला पाहू शकता या प्रकारे 0426 पर्यंत ही लेअर पुरी करून तुम्हाला जायचं मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये. त्यानंतर सुरुवातीला यायचं आहे आणि ही जी लेअर आहे तुम्हाला पूर्ण वरती ढकलून घ्यायची आहे. ओके वरती ढकलून घेतल्याच्यानंतर पाहू शकता या प्रकारे सुरुवातीला एक की द्यायचं आहे 0015 पर्यंत. त्यानंतर 0426 पर्यंत एक की देऊन या प्रकारे खालीच तुम्हाला स्क्रॉल करून घ्यायचं आहे. ओके या प्रकारे स्क्रॉल करून घ्यायचं आहे. या प्रकारे स्क्रॉल झाल्याच्यानंतर पाहू शकता मित्रांनो आपली अप डाऊनची लेअर पूर्णपणे ॲड झालेली आहे. त्यानंतर आता मित्रांनो आपल्याला स्लो ब्लॅक करण्यासाठी 05 पर्यंत जायचं आहे. त्यानंतर प्लस बटनावर क्लिक करून एक शेप घ्यायचा आहे. त्याला पूर्ण स्क्रीन करून कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर पाहू शकता 0601 पर्यंत येऊन ही जी लेअर आहे तुम्हाला अशी कट करून बिल्डिंग ऑपोसिटवर जायचं आहे. त्यानंतर 0511 पर्यंत एक की द्यायचा आहे. त्यानंतर 0525 पर्यंत एक की देऊन तुम्हाला यायचं आहे 0511 पर्यंत आणि ही जी लेअर आहे तुम्हाला पूर्ण 0 करून घ्यायची आहे. त्यानंतर पाहू शकता या प्रकारे आपलं स्लो ब्लॅक एकदम परफेक्ट झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला बॉर्डर ॲड करण्यासाठी प्लस बटनावर क्लिक करून एक रेक्टेंगल ॲडजस्ट करून कलर अँड फिलमध्ये जाऊन त्याचा कलर तुम्हाला ब्लॅक ठेवायचा आहे. त्यानंतर बॅक येऊन तुम्हाला बॉर्डर अँड शॅडोवरती जायचं आहे. हे ऑफ याला ऑन करून इथं पाहू शकता तुम्हाला 7.5 ॲडजस्ट करून स्ट्रोक नावाचं पुढं ब्लॅक चौकोन दिलेला आहे. त्यावर क्लिक करून तुम्हाला हे चौकोनाचा कलर तुम्हाला व्हाईट ठेवायचा आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. त्यानंतर इथं गोलमध्ये 3 डॉट दिलेले आहे त्यावर क्लिक करून स्ट्रेट टू कॉम्पोजिशन एरियावर क्लिक करून तुम्हाला बिल्डिंग ऑपोसिटवर जायचं आहे. त्यानंतर लाईटनवर येऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही जी लेअर आहे तुम्हाला लास्टपर्यंत पुरी करून घ्यायची आहे. ओके लास्टपर्यंत पुरी केल्याच्यानंतर पाहू शकता आपला व्हिडिओ इथं पूर्ण तयार झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तर मित्रांनो चला जरा वेळ न घालता आजच्या व्हिडिओला स्टॉप करूया. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.